4 तासांनंतर जवळजवळ 4च तास लागले ना. 12 वाजता येईलय मी आणि आता हे वाजले असत 4:30. 4 आणि अर्धो तास. आता एवढी प्रोसेस झालेली आहे. अजून बाकीची प्रोसेस असा. मग तुमका फायनल लुक आम्ही दाखवतो. ह्या दोघांनी मिळत माझी ही अशी मस्त केसांची ट्रीटमेंट केलेली असा. फायनल लुक साठी अजून तुम्ही थांबा, वेट करा आणि शेवटी जाताना फायनल लुक बघून जावा. आणि जर माझे केस तुमका आवडले असतील तर ह्या दोघांकडे नक्की येवा. सगळे डिस्क्रिप्शन मध्ये मी माहिती वगैरे तुमका सगळं दितय, पण तुम्ही येवा हे सकाळला. बघा कसलं छान लुक झालं माझं. चला फायनल लुक बघूया आता. आता काय करत सेट बीट काय तर करूच हिलरच कळलं. इतक्या काय काय असतात. मस्त ट्रीटमेंट दिलेली असा. चलो आता तर मंडळी नमस्कार. आता मी इलय असय बी बियॉन्ड फॅमिली सॅलॉन मध्ये आणि आज असा इंडिपेंडन्स डे आणि आज मी डायरेक्ट हय इंडिपेंडन्स डे करून इलय असय. त्याचं कारण सुद्धा तसंच असा. माझे केस खूपच ना ड्राय आणि डॅमेज झाले. आज ना असे मी केसांची हेअरस्टाईल करून गेले पण ते केस खूप असे ना रफ वाटायला लागले. माकाच कसं तरी वाटायला लागला आरशात बघताना. सो आत्ता मी जरा केसांची ट्रीटमेंट करून घेतलंय असं हयसर आणि तुमका मी माझं रिझल्ट पण दाखवतले. सो आता मी माझे केस ट्रान्सफॉर्म करतय असं. तुम्ही पण बघा माझं नवीन लुक आणि लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. लॉग थोडं मोठं पण होऊ शकता त्याच्यामुळे, कारण खूप तास लागतो मग 5 ते 6 तास जातो. 5 ते 6 तास म्हाका हयसर थांबायचा असा. आणि तर आपण साडी तर म्हाका चेंज करूक सुद्धा वेळ नव्हतो, कारण एका जाऊचा असा लवकर एके ठिकाणी आणि हा शूट वगैरे करूचा एका. ह्या मेकअप आर्टिस्ट पण आणि हेअर आर्टिस्ट दोन्ही पण गोष्टी ह्या करता. सो सगळ्यांनी येवा. भरपूर कस्टमर ह्यांच्याकडे येत असतात. हे बघा त्यांचे सर्टिफिकेट्स वगैरे पण मागे असत. सो आता आपण बघूया काय होता पुढे, कशी काय काय माझ्या केसांची ट्रीटमेंट करतात. ती भीती सुद्धा वाटता वाय पण काय नाही, ओव्हरऑल लुक माझं छानच होतो असा. होय मा चला चला कंटिन्यू राहा लॉग मध्ये. आता येणे माझे केस माझे सोडूक सुरुवात केलेलं. ही माझी बहीण असा मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलाय असा. त्याच्यामुळे बघा काय करता. आता ह्याडे लाईट मारता असं. केस असत तुझे होता आणि करली पण. काय करूया, कारण कसा स्ट्रेट लुक तुका हवे असतात तर म्हणजे असं चंपू वगैरे त्याचा स्मूथनिंगला जाऊ का. मग तू खूपच म्हणजे असं चंपू नको, अगदीच चंपू नको. हा मग आपण नॅचरल होण्याकडे लक्ष देऊया. म्हणजे प्रोटीन ट्रीटमेंट्स वगैरे येतात ना ते करूया. त्याच्यात कसे ते रिपेअर पण होतले. हे जे आता तुझी जट्टा वगैरे होते किंवा फ्रीज झाले ते पण रिपेअर होते. स्टार्टिंगला आपण जेव्हा करतलो म्हणजे तेव्हा तुका स्ट्रेट लुक दिसतला. जसं वॉश करतलो तसं नॅचरल लुक वर जातो समजला. मग तेव्हा कसं जास्त म्हणजे जड लुक होऊचा नाही, एकदम सॉफ्ट हलके एकदम असे होते केस. आणि जाऊया प्रोटीन कडे. आणि किती वर्ष येतला आता? 1 वर्ष. त्याची गॅरंटी 8 महिने. 8 महिने पण तू जर मेंटेन ठेवलंस म्हणजे सलूनचं स्पा किंवा सलूनचं हेअर वॉश, आम्ही देतलो होते शॅम्पू कंडिशनर सिरम, तर त्या आरामात 1.5 वर्ष 2 वर्ष आराम येतात. कारण आतापर्यंत बऱ्याच कस्टमरांचे केल्यावर 2 वर्षापर्यंत आरामात इलेली. तुझ्यावर डिपेंड आहे तू कसा ठेवतस. नाहीतर तू माझ्याकडे फोकस माझ्या केसांकडे नसताच माझं. बघूया आता पैसे घातले तर फोकस जाऊ नको. करूया चांगला करून देऊया. फक्त हे तुझे आता करली आहेत ना हे जातील थोडेफार स्ट्रेट जातात. म्हणजे इव्हन 100% पैकी 80% किंवा 60% स्ट्रेट होते. पण चांगले होते ना हेल्दी. मागे मी एकदा केलेले तसंच लुक येतलो ना. म्हणजे मागे मी बोटॉक्स केलेलं. वेट लुक होतो काय जास्त नाही, असंच होतं. स्मूथ होते आणि लाईट होता. त्याचं काय रिझल्ट का म्हणजे रिझल्ट चांगलंच येलो, वाईट काय नाही. तसेच होते. फक्त तू मेंटेन ठेव, करून सोडू नको. ओके. हेअर वॉश वगैरे किंवा शॅम्पू कंडिशनर सिरम वगैरे कर. हा चालेल. करूया, चांगले करून देऊया. डायरेक्ट केस त्यांचं काय करतलं आता धूग आहे
कसं झोपायचं, असं झोपायचं. वा, टॉवेल ठेवून दे. पहिल्यांदा मग कोणतरी असे केस धुवून देताला. मागे सरळ बरं. हे मागे मागे. यो. इथून सरळ मागे. हा ठेव ना. जास्त खाली जाऊ नको, भिजशील नाही. बघ बरोबर आहे मा. चालू केलं. तो मेकअपचा व्हिडिओ सगळ्यांना आवडलो. सगळी विचारी होती तू केलं तो. तुझी ग्रोथ कुठून मुळातून होतं, म्हणजे इथे तुझे दुखतं हे बघ. होय होय दुखलंय? होय. आता हे बघ, हे ओढतंय. नाही दुखली. नाही दुखत ना, कारण हिंका तुका पोषण देऊचा ना, जा काय तुका देऊचा नाहीच आहे. आता डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम तुका कुठून होता, इथून होता. ऑइल सिक्रेशन कुठून होता, इथून होता. म्हणजे जा का होता तर मुळातूनच होता. त्यामुळे तुका इथेच क्लीन करूचा. केसांग घासून यायचा नाही ह्या. केसांग घासलं तर केस तुटतील. त्यामुळे जेवढीच काल क्लीन होईल तेवढं लक्ष द्यायचं. इव्हन तुका जरी डॅन्ड्रफ जरी झालं तरी तुका असंच वॉश करूचं. तर कोणाकोणाचा असं मुद्दा असा की बाबा इतक्या खरडला तर म्हणजे रूट वरतून केस येतले तुटतले, असं काय नसता. तुम्ही जेवढी स्काल्प क्लीन कराल चांगल्या प्रकारे तेवढे ते डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम पण कमी होता. फक्त जो हे असतं ना फेस, माका डॅन्ड्रफ मध्ये खूप झालेलो बाबा, प्रत्येक केसात डॅन्ड्रफ होत. हा ते एक शॅम्पू वापरले डॉक्टरांनी दिलेलो, म्हणजे कमी झालं. नुसतं शॅम्पू वापरू नको, कंडिशनर पण वापर किंवा मास्क पण वापर. त्यानं तो काय करता, कंडिशनर किंवा मास्क तुमच्या केसांका जरा सॉफ्ट करूचा काम करता. जठा वगैरे असं ती सुटतं. जरा केसांका मॉइश्चर येतं तुमच्या. तर झालं की ओल्या केसांमध्ये आणि सुक्या केसांमध्ये सिरम येतं, हेअर सिरम ता यूज करायचा. मग ते चांगले होत. काय करता आता तर ड्रायर लायत. आता केस धुवून झाले का आम्ही केस ड्राय करतो. ड्रायर जणांनी माका कमेंट केलेली मस्त झालो मेकअप वगैरे. कमेंट बघितलं असेल मी, रिप्लाय तेवढ्या तुझ्या दिलं रिप्लाय. एक दोन होते ना, जेंट्स होते त्यांना काय कमीच दे, लेडीज होते त्यांनाच दे. खूप जणांका आवडलो मेकअप. कॉलेजमध्ये सगळ्या टीचरांनी बी विचारलं काय केलं मेकअप, काय केलं. बहिणीने केलं मेकअप. सांगूक लागली काय असलं तर मग सांगूक बरं आवडलं. बऱ्याच जणी माका येऊन विचारलं मेकअप चांगलं झालो, माका विचारता तुझा कोणला, म्हटलं मामाची मुलगी डॉक्टर. पहिले आम्ही एकत्र खेळू. व्हिडिओ तो मी तुला सांगितलेलं आहे की नाही, तसे व्हिडिओ व्हायरल जातात म्हणा. आपण जे नॅचरली करतो ना ते व्हिडिओ व्हायरल जातात, असेच व्हिडिओ ना व्हायरल जातात. नॅचरल कॅन्डिडच. साडी लोळायचं, साडी दिसत ना कॉलेजातलं डायरेक्ट केलं ओळख घे ना अडक बघ. पदर लोळता होय मोठी आली होती. किती मोठी तो माका म्हणता 1.5 फुटाची मूर्ती कौता म्हणून गणपती बरोबर घेऊन याचं स्टोरेज किती अगं काय माहिती, मी वापरता मला माहिती. डिलीट करता हा. हो काय बोलू नाही, सगळ्याकडे मोबाईल बघते काय करून सगळ्या बाजूचा आणि त्यांनी मोबाईल मध्ये भरलेला. नका लोक सांगतात पहिल्या दिवस कसा दिसत आणि आता कसा ना वेगळा दिसू पाहिजे. लहान असताना माणूस नाही तर उन्हात आणि धबधब्यात फिरतो पहिलं बरं दिसतस तो, आता तू बरं दिसणार नाही. प्रणाली पहिला कसा आहे दिसा, आता त्या प्रणालीत बरं दिसत. टॉम बॉय होतो, आता जरा गय झालं. मी उलगत असते. मी ना माझा चेहरा हा तसो, पण माका काळजी नाही गो काय मी कसली मनात मी असं मॅडम सारख्या कशी चेहऱ्याची काळजी घ्यायची, फेस वॉश करत असता. वेळ नको इतकं माका दिवसभरात. मॉइश्चरायझर हे गोष्टी जरा वापरू. तरी हल्ली थोडी करतय म्हणा मी, थोडी तरी स्किन बरी होता. चपट चपट म्हणजे तुम्ही वडापाव समोसा मी असला खाता नाही
विचार मी काय नाही खात. मी कधीतरी आपलं मी काय- मम्मीच्या मी हातचं हल्ली जेवण- नाही बंद केलं. मी मम्मीच्या हातचं जेवण खाते म्हणून बाहेरचं तसं मी जर आणलं तर फळा वगैरे नाही तर ते काय ते सुकी बेल वगैरे असे करतात. पेरू असं आतमध्ये आणि काकडी ती खातो आम्ही. हेल्दी डाएट सुरू करू वया. आम्ही शिकवतो पोरांका पण आम्ही काय करू नाही स्वतः. अगं हे वगैरे तुम्ही समोसे वगैरे खाताय ना, पाणीपुरीचा व्हिडिओ मला रोज खा नाही ना, तो रोज नुसतो गेला का खाली विचारित राहता पाणीपुरी देऊ का फुकट मध्ये. आजोबा त्या दिवशी गेले, आजोबांका फुकट दिल्यानी. मम्मी गेली का मम्मी फुकट. आमचं फुकट नाही. ते आधी तसं करूक लागलो, त्यांनी माका ओळखल्यान वाटता आणि माका सांगू लागलो आप नेहा चव्हाण ना, वो पिछली बार आपने पानीपुरी वालों का व्हिडिओ बनाया था असं त्याची वगैरे. गिऱ्हाईकं वाढली. त्यांनी सांगू नाही माका की व्हिडिओ कर म्हणून, पण असं सगळ्यांकाच पाणीपुरी फ्री देऊ लागलो ना तो. मग म्हटलं मला ते एक त्याच व्हिडिओ टाकतोय म्हणून टाकले व्हिडिओ. आता मम्मी गाडी खाली गेलो का नुसतं विचार, मी रोज थैनच जाता येते ना, रोज नुसतो पाणीपुरी खाऊ पाणीपुरी. म्हटलं, नको बाबा मका कुत्र्याक शिकवलंय की आळशी बनायचं. तो आळशीचा मेळ. त्या दिवशी त्याच्या पाठलाग केलंय तर बरोबर खेळत होतो त्या काय माझ्यासोबत. त्या करू गो बरोबरच करू. अरे ही लाड लय करतो, चावू गाणी येतात जर मारणं मारायचं जरा, शिकवायचं. मारता मम्मी दिवसभर बांधून ठेवता आली ते कधी त्या दिवशी मी त्याला पकडा पकडी खेळायला शिकवलंय ना, मस्त खेळत होतो तो. मागा पकडू गेलो, कुकिंग केलंय तर मागा शोधू गेलो तो. कोणाक तो गावठी वाटणार ना, सगळे सांगतात गावठी ना, पण तो गावठी इंजेक्शन आणि झाला. एक इंजेक्शन झालं, दुसरा इंजेक्शन देऊन बोलायचं डॉक्टर अजून येणार नाही. तो लहान असताना दुसरा महिन्याभरान होता लगेच. माझा 2 महिने झाले. डॉक्टर कोणतं नाव येणार ना माझ्या ना, एक नंबर सेवा पेट डॉक्टर मला सेव केले. मी त्याला डॉक्टरच म्हणते, त्याचं नाव काय तर मी कधी तर काही विचारू काही नाही. पहिलं तो त्या ह्याच्यातलो काय तर गुढीपुरातलो सांगिरडा बी काय तर त्या साईड. कोर्स केलो होय होय, होमिओपॅथी नाही, बॅक्टेरियानिटी डॉक्टर. होमिओपॅथी प्रॉपर केलं ना त्याने. होय, क्लिनिक केलंय ना. काढला. त्याचा क्लिनिक पण हा आणि होम विजिट पण करतात. क्लिनिक हा गो खय कुडातच हा, मी क्लिनिकात नाही जाऊ त्याच्या, तो होम विजिटलाच बोलते मी त्याका. माका काय वेळ असता त्याच्या क्लिनिकात जा, मम्मी घराकडे असता. पहिल्या इंजेक्शनला होते मी ते. मामी काय करतात, कसं 1 दिवस सोडून घालतात आणि ही लगे बांधून दे. तुका कोणी गेला त्या दिवशी सांगत नव्हतं हो. पिल्लाला तेव्हा. तेव्हा इथे मम्मी सारखी करतो अगं, ते मांजरांका बाहेर काढत असतात आमच्या. मम्मा ना मी नसलाय ना की मांजरांका सोफ्यावर ठेवतली बसून, सगळी घर घर फिरतली आणि सांगितली ना 1 दिवस पोरगी बाहेरच होती. आणि हिने ती सवय केला 5-5 मिनिटांनी. आणि 5-5 मिनिटांनी पेडिग्री साठी येते. ती नाही ना घरात मम्मा, तर एक मांजर सुद्धा घरात दिसायचा ना. ती दिसली त्यांच्याने आरडाक सुरुवात केली. पण प्राणी घरात होय हा. आमच्याकडे किती 2 कुत्रे. 3 होय 3. मग एकच दिसलं. पांढरा शुभ्र जुनी ताचं बाई 6 वाजले कीच मोठ्या नारडा सुरुवात होते करू सुरुवात करतात. आणि अजून एक कुत्रा तर बबली आणि काय आणि मांजरामध्ये किती 2 बोके, 3 मांजरा, 5 जण. सांगते उठतेच आमका मांजरा नको सध्या. होच मम्मी जड झालेलो हा. नुसती माका गाळी घालीत असता. बघूची तेव्हा आणलं की त्या करून रोज मी आपलं तोंड बंद करून असते घरात. जसं नाही गो त्यांनी ठेवू का ती पुन्हा मी सगळीकडे करते अशी करते. तो का घरात घरात म्हणजे आता नाही थंय करणं, घरात नाही करणं. गॅलरीत ना टप ठेवलं, पण त्या टपात तो सू करणार ना. खय ते गॅलरीत खय करतलो आणि शी मात्र करतलो टपात. त्याला सूचा अजून कळणार. बाहेरची सवय लावली, टाइम ठेवायचो ना. पॉटी स्प्रे बी सगळा आणलंय मी त्याचा. पॉटी स्प्रे मरा. बाहेरची सवय करायची, एक टाइम ठेवायचो. सकाळ दुपार आणि संध्याकाळ, नाही तर 2च टाइम ठेवायचे. सकाळी उठलं काय नव्हतं आणि संध्याकाळी, तर बरोबर तेवढं. मग मी तसंच करता सध्या. तिका सांगलंय माका वेळ नसतं, सकाळी उठलंय का कधी कामात जातंय असं जातं त्याच्यामध्ये. किती वाजता संध्याकाळी येतेस तू?
सकाळी आता मी आधी जिम जॉईन केलंय ना, जिमाक जातोय, त्याच्यानंतर 5:30 उठताय मी. कोणाकडे असते जिमला? थंय पिंगोळीतच जाते खाली आमच्या, असं आता गिअर थंय जाते. थंय नाही येलंय काय मग लगेच कॉलेजची तयारी. कोण थंय ना मग कॉलेज 5 वाजता सुटलं का परत मग क्लास. कोण घरी हॅलो 4 तासांनंतर जवळजवळ 4च तास लागले ना. 12 वाजता येईलय मी आणि आता हे सर वाजले असत 4:30, 4 आणि अर्धो तास. आता एवढी प्रोसेस झालेली आहे, अजून बाकीची प्रोसेस असा. मग तुमका फायनल लुक आम्ही दाखवतो. ह्या दोघांनी मिळत माझी ही अशी मस्त केसांची ट्रीटमेंट केलेली असा. फायनल लुक साठी अजून तुम्ही थांबा, वेट करा आणि शेवटी जाताना फायनल लुक बघून जावा. आणि जर माझे केस तुमका आवडले असतील तर ह्या दोघांकडे नक्की येवा. सगळे डिस्क्रिप्शन मध्ये मी माहिती वगैरे तुमका सगळं दितय, पण तुम्ही येवा हे सकाळला. बघा कसं छान लुक झालं माझं. चला फायनल लुक बघूया आता. आता काय करत वॉश आणि तो सेट. सेट बीट काय तर करूच हिलरच कळलं, इतक्या काय काय असतात. मस्त ट्रीटमेंट दिलेली असा. चलो आता उशिरा येतस ना, म्हणून लेट झाला. ह्यो बघा, ह्यो असं माझं फायनल लुक. अगदी छान दिसतंय असं मी. म्हणजे आता पहिलं लुक तुम्ही बघितलाय, त्याच्यामध्ये अजिबात चेहऱ्यावरती ग्लो नव्हतो आणि आता हेअर ट्रान्सफॉर्म केल्याबरोबर माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा अगदी ग्लो इलो असं आणि खूप छानच लुक दिसतं असं ओव्हरऑल. माका तर खूप आवडलो असं, अगदी नॅचरल वाटतं असा. आणि ह्या सगळ्या माका करून दिला त्याच्या मागचे हे दोन असत कलाकार, प्रणाली पिंगुळकर आणि गौरेश पिंगुळकर. कुडाळमध्ये यांचा सलोन असा, बी बियॉन्ड फॅमिली सलोन. केळबाई वाडीचो रोड जाताना तिकडे असं सलोन. तर तुम्ही सगळ्यांनी या हे सर. भरपूर सारे ऑफर सुद्धा तुमका भेटतले असत माझं व्हिडिओ जर बघून इलात तर. त्याच्यामुळे या आणि असं तुमचं लुक अपग्रेड करा. तुमका काय सांगूचा, कसा वाटतं तुमका माझं लुक बघून? बरा दिसतोस, चांगलं झालं, सॉफ्ट झाले बघ केस. खूप असे केस ठेव तू. येस येस घराकडे गेल्यावर असं हे करू नको. पैसे घालवलंच मेंटेन ठेव. येस. चांगले ठेव. थँक्यू Welcome. थँक्यू सो मच. खूप छान दिसते असे. थँक्यू. बघा क्लोजअप दाखवते एक तुमका. सो असं हो माझं लुक तुमका कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा सगळ्यांनी. आणि भरपूर सारे कमेंट्स करा. तर आजचं हे व्लॉग हयच मी संपवतय असं. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. उद्याच्या नको, कधी करीन तेव्हाच्या व्लॉग मध्ये. चला बाय. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब केलात नसाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब सुद्धा करा. फॉलो करा, कमेंट करा, लाईक. फॉलो करा. येस, बी बियॉन्डला पण फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.